मराठी चित्रपटसृष्टी ही लाल मातीतल्या माणसांनी तयार झालेली। दादासाहेब तोरणे, दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर यांसारखे दिग्गज कलाकार लाल मातीत घडले। त्याचबरोबर मराठी दिग्दर्शक व्ही शांताराम आणि अनंत माने हे देखील याचाच भाग आहेत। व्ही शांताराम आणि अनंत माने हे चित्रपट निर्मितीला नवीन विषय देणारे होते। या दोन्ही दिग्दर्शकांनी 1970 ते 1997 दशकात लोकांच्या मनावर कायमची छाप सोडली। चित्रपटासाठी नवीन विषय तर होतेच आणि त्याचबरोबर त्यांनी लोकांसमोर नवीन चेहराही आणला। पडद्यावर आलेल्या या चेहऱ्याने त्याच्या विनोदी वृत्तीमुळे, त्याच्या हजरजबाबीपणामुळे आणि पॅन्टची नाडी सोडलेल्या अनोख्या स्टाईलने लोकांची मने पहिल्याच चित्रपटातून जिंकून घेतली। तुम्हालाही कळलं असेल मी कोणाबद्दल बोलतेय। या विनोदवीराचं नाव म्हणजे आपल्या सगळ्यांचे परिचित दादा कोंडके। नमस्कार, मी मानसी, न्यूज अनकटच्या कलारंजन या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजच्या भागात आपण पाहणार आहोत 1971 ते 1990 दशकातील नवा चेहरा म्हणजेच आपल्या सगळ्यांचे परिचित दादा कोंडके। दादा कोंडके यांचा जन्म नायगाव येथे कृष्णाष्टमीला झाला। अर्थातच घरच्यांनी त्यांचे नाव कृष्णा ठेवलं, परंतु लहानपणापासूनच कोंडकेंना सगळे दादा नावानेच हाक मारत होते। कोंडके यांनी त्यांच्या नावाप्रमाणेच कलासृष्टीतही दादागिरी गाजवली। संपूर्ण बालपण कष्टात आणि संघर्षात गेल्यानंतर दादांनी कलासृष्टीतील 10 वर्ष चांगलीच गाजवली, परंतु या संघर्षामुळे त्यांनी आयुष्यभर हसत राहण्याचा आणि सगळ्यांना हसवण्याचा मंत्र जपला। एका गिरणी कामगाराचा मुलगा ते यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक असा त्याचा प्रवास खूपच कठीण होता। दादांना लहानपणापासूनच वाद्यांची आणि वादनाची आवड होती। यातूनच त्यांनी बँड पथकातून त्यांची कलाकारी दाखवली। बँड पथकातून त्यांचा संपर्क राष्ट्रीय सेवा दलाशी आला आणि दादांच्या अभिनय आणि गाण्याच्या कलेचा सूर सापडला आणि या हिऱ्याची पारख करणारे भालजी पेंढारकर। दादांमधला अभिनयाचा गुण त्यांनी ओळखला आणि दादांना चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली। भालजी पेंढारकर यांनी दिलेला पहिला चित्रपट म्हणजे तांबडी माती। खरं तर हा चित्रपट जास्त वेळ चालला नाही, पण दादांची अभिनयाची नस घट्ट झाली। तांबडी माती चित्रपटानंतर स्वतः दादांची निर्मिती असलेला सोंगाड्या हा चित्रपट 1971 मध्ये प्रदर्शित झाला। जवळजवळ आज 50 वर्ष झाली, परंतु हा चित्रपट आणि त्यातील गाणी आजही लोकांच्या ओठांवर गुणगुणली जातात। मळ्याच्या मळ्यामध्ये कोंडगं उभी, काय ग सखू, गेला सोडून मजसी कान्हा ही गाणी फक्त आजी आजोबांच्याच नव्हे तर आजच्या नवीन मुलांच्याही ओठावर रुळली आहेत। यानंतर दादांनी आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या असे चित्रपट प्रदर्शित केले। परंतु 1990 मधील पळवा पळवी चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या। दादांनी प्रदर्शित केलेले सगळे चित्रपट नेहमी हाऊसफुल होते। स्वतःच्या कामाक्षी प्रोडक्शन या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे दादांनी 16 चित्रपट प्रकाशित केले। दादांनी 4 हिंदी व 1 गुजराती चित्रपट प्रदर्शित केला। चित्रपट सृष्टीतील दादांची कामगिरी सिंहाच्या वाट्यासारखी आहे। फाळकेंनी भारतीय संस्कृतीचा तर कोंडकेंनी लोकांच्या मनाचा विचार करत चित्रपटाची निर्मिती केली। चित्रपटासाठी नवनवीन विषय घेऊन दादांनी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्या जीवनात आनंद आणला। 1997 मध्ये ले चल अपने संग या हिंदी चित्रपटानंतर दादांनी चित्रपट सृष्टीतील कार्याला विराम दिला आणि 14 मार्च 1998 ला अखेरचा श्वास घेतला। तर हा होता गिरणी कामगाराचा मुलगा ते प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शकापर्यंतचा दादांचा चित्रपट सृष्टीतील प्रवास। या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।